पाकिस्तानचा सीमापार दहशतवादाला असलेला सक्रिय पाठिंबा हा आशिया क्षेत्रातल्या शांततेकरिता सर्वात मोठा अडथळा असल्याचं भारताचं प्रतिपादन. भारत आणि अमेरिकेदरम्यान द्विपक्षीय व्यापारविषयक वाटाघाटी प्रगतीपथावर, सामायिक आराखडा बनवण्यासाठी प्रयत्न सुरू, परराष्ट्र मंत्रालय प्रवक्त्यांची माहिती. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या सगळ्या गाड्यांमध्ये सीसीटीव्ही असणं बंधनकारक करणार असल्याचे परिवहन मंत्र्यांची विधान परिषदेत माहिती. नागपूर हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 105 जणांना अटक, मुख्य आरोपीला उपचारानंतर न्यायालयानं दिली न्यायालयीन कोठडी. धारावीची 1 इंचही जागा सरकार अदानीला देणार नाही, आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही. जगाला शुद्ध पाण्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी आणि पाण्याच्या स्रोतांच्या शाश्वत व्यवस्थापनाला सहकार्य देण्याच्या उद्देशानं आज साजरा होत आहे जागतिक जल दिन. स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताच्या त्रिशा जॉली आणि गायत्री पुलेला यांचा चीनच्या जोडीशी होणार सामना. कबड्डी विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत भारतीय महिला संघाची उद्या इंग्लंडसोबत होणार लढत, आज पुरुष संघाची उपांत्य फेरीत लढत. आणि 18व्या IPL स्पर्धेला आजपासून सुरुवात. कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर होणार सलामीची लढत.